नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या राहुल शिंदे टेक या यूट्यूब चॅनेलवर। आज आपण लेक लाडकी योजनेबाबत आलेल्या एका अत्यंत महत्त्वाच्या शासन निर्णयाची माहिती जाणून घेणार आहोत। महाराष्ट्र शासनाने 25 जून 2026 रोजी नवीन जी.आर. जारी करून या योजनेसाठी तब्बल 18,10,20,000 रुपये निधी वितरित करण्यास मंजुरी दिलेली आहे। तर हा निधी कोणासाठी आहे, लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे कसे दिले जाणार आणि या जी.आर.मध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे, ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहूया। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मित्रांनो, महिला व बालविकास विभागाने 25 जून 2026 रोजी हा शासन निर्णय जारी केलेला आहे। या जी.आर.मध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे की लेक लाडकी योजना 1 एप्रिल 2023 पासून सुरू करण्यात आली असून मुलींच्या सक्षमीकरणासाठी ही योजना राबवली जात आहे। आता सन 2026-27 या आर्थिक वर्षात या योजनेसाठी आवश्यक निधी वितरित करण्यात आलेला आहे। तर हा निधी किती आहे, तर या शासन निर्णयानुसार एकूण निधी हा 18,10,20,000 रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। तर हा निधी आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांना वितरित करण्यात येणार आहे आणि यामधूनच पात्र लाभार्थ्यांना याचा लाभ देण्यात येणार आहे। तर पैसे कसे मिळणार, तर जी.आर.मध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलेले आहे की पात्र लाभार्थ्यांना डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात लाभाची रक्कम जमा केली जाणार आहे। त्यामुळे लाभार्थ्यांचे बँक खाते, आधार लिंक आणि आवश्यक कागदपत्रे अद्ययावत असणे या ठिकाणी महत्त्वाचं आहे। तर महत्त्वाची सूचना म्हणजे हा जी.आर. फक्त योजनेसाठी निधी वितरणाबाबतचा आहे। यामध्ये नवीन अर्ज झाल्याची किंवा लाभाच्या रकमेत वाढ झाल्याची कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही। त्यामुळे अशा अफवांवर विश्वास ठेवू नका। तर मित्रांनो, लेक लाडकी योजनेसाठी महाराष्ट्र शासनाने 25 जून 2026 रोजी नवीन जी.आर. जारी करून 18.10 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे। पात्र लाभ डीबीटीद्वारे दिला जाणार आहे। जर ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच महाराष्ट्र शासनाच्या नवीन जी.आर. योजना आणि अपडेटसाठी राहुल शिंदे टेक या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा। धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।